वीरों के वीर, राजाओं के राजा, वीर श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलेलो आहोत माहुली निसर्ग सेवान्यास आयोजित किल्ले माहुली परिक्रमा व शिवपालखी सोहळा म्हणजे शहापूर तालुक्यात असलेल्या किल्ले माहुलीला आपण प्रदक्षिणा करतो. आणि माहुली निसर्ग सेवान्यासतर्फे गेले अनेक वर्ष हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आत्ता आपण आलेलो आहोत पायलट टीमला म्हणजे रूट मार्किंग झालेली असते, पण त्याच्यानंतरही कधी मार्किंग पुसली जाते किंवा काही होतं, त्यामुळे परत मागून येणाऱ्या लोकांना रस्ता नीट समजावा म्हणून आपण पताका लावत येतो. आणि आता आपण वाघोबाच्या खिंडीत पोचलो आहे, म्हणजे वाघोबा देव आहे इथे, तुम्हाला तो देव दाखवतो. त्याचप्रमाणे आपल्यासोबत शिवपालखी असते, ती पालखी एक टीम घेऊन येते आणि अशा प्रकारे साधारण 2 दिवसाचा हा कार्यक्रम असतो. तर आत्ताच सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाला आणि आत्ता आपण वाघोबाच्या खिंडीत पोचलेलो आहे. हा इथला देव आहे, वाघोबा म्हणतात त्याला, आणि ही खिंड आहे. आता इथून आपल्याला पुढे जायचं आहे. तर मंडळी, आत्ता आपण पायलट टीममध्ये आहोत आणि आपल्याबरोबर आहेत दीपेश विशे, मनोज वेखंडे आणि चेतन भांगरे. आता आपण इथून पुढे निघणार आहोत आणि अशा प्रकारे जसं मगाशी मी सांगितलं पताका लावत आता आपण पुढे जाणार आहोत. तर जागोजागी केलेल्या अशा रूट मार्किंग बघत पायलट टीम पुढे जाते आणि त्याचप्रमाणे जाताना पताका लावत जाते. असं इथे मस्त असं घनदाट जंगल आहे आणि दीपेश विषय जे झाडाच्या पारंबीवर बसून झोके घेत आहेत. तर मंडळी, कातबावला आता आम्ही पोचतोय. हा परिक्रमेचा पहिला टप्पा आहे, माहुली ते कातबाव. तिथे नाश्त्याची व्यवस्था केलेली असते. पूर्ण जंगलातून जाणारा हा रस्ता असतो आणि तानसा अभयारण्यामध्ये हा सगळा जंगलपट्टा येतो. तर इथे आता हिवाळा चालू आहे, तर अनेक मायग्रेटरी बर्ड्स म्हणजे काही पक्षी स्थलांतरित करून येतात आणि प्रामुख्याने बघायला इथे मिळतो तो इंडियन पॅराडाईज फ्लाय कॅचर हा पक्षी इथे नक्की बघायला मिळतो. आता इथून आम्ही कातबावला पोचू. तिथून आमचा पुढचा टप्पा असणार आहे कातबाव ते नंदकेश्वर, म्हणजे माहुलीचा जो वजीर सुळका आहे त्याच्या बाजूनी जाणारा हा रस्ता आहे. तर आता आपण कातबावला जाऊया. तर मंडळी, परिक्रमेचा पहिला टप्पा कातबाव इथे आता आम्ही पोचलेलो आहे. तर इथे मागे बघू शकाल नाश्त्याची तयारी चालू आहे. दिनेश दादा, स्मिता बहिणी, विनेश हे सगळे मिळून तयारी करतात. परिक्रमेचे कार्यक्रम प्रमुख तेजस कदम हे पोचलेले आहेत. तर परिक्रमेचे आम्ही दोघं कार्यक्रम प्रमुख आहोत, मी आदित्य आणि तेजस. तर तेजस, आत्तापर्यंत आता आपण कातबावला पोचलेलो आहे. तर थोडंसं तुम्हाला कसा रूट मार्किंग कशी वाटली, रस्ता व्यवस्थित सापडला का? बरोबर, एकदम रस्ता व्यवस्थित सापडलाय. आदित्य आणि अनिरुद्ध थोरात यांनी जो माहुली ते कातबाव रूट मार्किंगसाठी होते ते, तर त्यांनी एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित रूट मार्किंग केलेली आहे. कोणालाही आतापर्यंत तरी कोणाला काही त्रास झालेला नाही आहे त्या रूट मार्किंगमध्ये रस्ता शोधण्यासाठी. तर दोघांसाठी हॅट्स ऑफ आणि दोघांनी छान काम केलेलं आहे. बेस्ट, धन्यवाद तेजस. तर इथे आता पालखीचं आगमन झालेलं आहे कातबाव येथे. रवी वारघडे आणि अख्तर शेख हे दोघं पालखी घेऊन आलेले आहेत.
तर मंडळी आपण आता कातबावची इथे आहोत आणि विनेश पवार यांच्या शेतात आपण आहोत आणि इथेच आपला नाश्ता वगैरे दरवर्षी इथेच अरेंजमेंट केलेली असते. तर विनेश दादा आपल्याला याबद्दल खूप मदत करतात. विनेश दादा खरं काहीतरी माहिती द्या. नमस्कार, मी विनेश पवार. इथे दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे निसर्ग सेवालयास या संस्थेची दिवस आपल्या दरवर्षी किंवा एक वर्ष आड अशी आपल्याकडे परिक्रमा असते आणि परिक्रमेला भरपूर उत्साह वगैरे आमच्या गावकरी मंडळीकडून असतो. आणि यापुढे जी परिक्रमा पुढे राहील किंवा आता चालू आहे त्याची माझी पूर्णपणे सहकार्य राहील. धन्यवाद दादा. तर मंडळी आमचा कातबाव येथे नाश्ता झालेला आहे. आता आम्ही दुसरा टप्पा कातबाव ते नंदकेश्वर इकडे जात आहोत. तर इथला सर्वात म्हणजे परिक्रमेतला सर्वात कठीण टप्पा आहे कारण इथे वजिराच्या बाजूनी जावं लागतं. तर आता बघूयात पुढे. तर मित्रांनो, हा व्हिडिओमध्ये जो दिसतोय तो आहे करंगळीचा सुळका. माहुली किल्ल्यातील या सुळक्याला करंगळी असे म्हणतात. तर वजिराचा हा चढ, सगळेच जण दमलेत थोडं आता इथे 2 मिनटं बसूया आणि मग पुढे जाऊया. आता आपण ही वजिराची खिंड म्हणतात. आत्ता आपण जिथे उभे तर आता आपण वर चढून आलेलो आहे. आपण इकडनं चढून आलो. चढून आल्यावर उजव्या हाताला जो रस्ता जातोय हा वजिराकडे जातोय. डाव्या हाताला जो रस्ता जातोय तो तिकडे जे सुळके आहेत बाकीचे तिकडे जातोय. तर असा हा छान घनदाट जंगलातनं जाणारा रस्ता, हा रस्ता खरा नंदकेश्वरवरनं येणारा वजिराकडे जाणारा रस्ता आहे. मस्त घनदाट झाडी आहे, बघू शकता. दुपारी साधारण आता 2-2:30 वाजलेत आणि तरीही एवढी गर्द छाया इथे पसरलेली आहे. थंड असं वातावरण. चला पुढे जाऊया. तर हा किल्ले माहुली, वजीर, त्याच्या बाजूला इकडे नवरा नवरी भटोबा दिसतंय तुम्हाला, भंडारगड, पळसदुर्ग. आता ही वजिराची खिंड उतरून आम्ही जमीन लेवलला म्हणजे सपाटीला आलो आहे ही खिंड उतरल्यावर. आणि आता पुढे नंदकेश्वरला चाललोय. नंदकेश्वर येथे आल्यावर पालखीचे पूजन करण्यात आले. तर आपण आता इथे नंदकेश्वरला पोहोचलेलो आहे. आता इथे दुपारचं जेवण आहे आणि मुक्काम पण इथेच आहे आपला. तिथून पुढचे काय काय कार्यक्रम असतील ते आता आपण पाहूया. दुपारी भाकरी भाजीचे जेवण होते. जेवण झाल्यावर थोडा वेळ सर्वांनीच आराम केला. नंतर पुढील कार्यक्रमांना सुरुवात झाली. सगळ्यात आधी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर माहुली किल्ला 127 वेळा सर करणारे श्री गजानन वैद्य सर व महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील छत्रपती पुरस्कार विजेते श्री प्रदीप केळकर सर यांच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. परफेक्ट असतो, मागणी तुम्हाला उत्तर द्यायलाच पाहिजे. तर तिथे पत्रकारांनी विचारलं की आपण हा विशेष पुरस्कार म्हणून आपण देतोय प्रदीप केळकरांना आणि आता तो आगळा वेगळा पराक्रम केला. त्यांनी सगळी त्यांचं जे आहे हे पण आपल्याला आम्ही काही वर्ष यांच्या न्यूज देतोय. त्यामुळे काही ऑब्जेक्शन नाही. रात्री जेवण झाल्यावर शेकोटी पेटवून कॅम्प फायरचा आनंद घेण्यात आला. मंडळी नमस्कार, सुप्रभात. आता आमचा दुसऱ्या दिवशीची परिक्रमा आता सुरू झालेली आहे. नंदकेश्वरवरनं खोर हा पहिला टप्पा आहे. त्याच्यानंतर खोर ते माहुली हा शेवटचा आणि चौथा टप्पा आहे. नुकताच माहुली किल्ल्याच्या मागून सूर्योदय होत आहे. तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल. वजीर सुळका, नवरा नवरी, भटोबा आणि हा डोंगरामागून येणारा सूर्य. सकाळची वेळ आहे. सुंदर असं हे दृश्य आहे. तर आता आम्ही सुरुवात केलेली आहे चालायला. साधारण 1 ते 1.5 तासात आम्ही खोरमध्ये पोचू. तिथून पुढे माहुली. तर हे असे रूट मार्किंग करताना काही सदस्यांनी मध्ये जिथे जागा मिळेल माहुली परिक्रमा 2025 असं लिहून छानसं. आम्ही इथं खोर गावात पोचलोय. ते पालखीच्या स्वागतासाठी रांगोळी काढलेली आहे छानशी.
खोरमध्ये शिवपालखीचे पूजन करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावातल्या महिलांनी पालखी आपल्या खांद्यावर घेतली व पालखी गावातील मुख्य चौकात ठेवण्यात आली. गिर्यारोहक व खोर वासियांनी पालखीभोवती काही वेळ फेर धरला व नंतर पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी शिवराय! जय भवानी हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती संभाजी महाराजचे पालखी आता माहुलीकडे रवाना होते. खोरमध्ये थोडासा विसावा घेतला आणि आता आम्ही माहुलीकडे रवाना होतोय. आमचे न्यासाचे सचिव काही सांगू इच्छितात. परिक्रमेचा सगळ्यात मोठा स्पॅन कव्हर झालेला आहे. मी म्हणेन की 60% परिक्रमा पूर्ण झालेली आहे, 40% परिक्रमा बाकी आहे. आणि आज आत्ता खोर गावातनं आपण पुढे पपईचं पाणी आणि पपईचं पाणीपासून ते माऊली असे 2 टप्पे आपले बाकी आहेत. बऱ्यापैकी सगळे गिर्यारोहक आपल्यासोबत असलेले सुखरूप खोरगावपर्यंत पोचलेले आहेत. याच सुखरूपपणाने ते आपल्याला माऊलीपर्यंत न्यायचे. पायलट टीम आमची पुढे गेलेली आहे, तिला 15 मिनिटं झालेली आहे. त्याच्यामागून पहिला ग्रुपसुद्धा आता लगेच काढलेला आहे. सोबत पालखीचं पण आपण प्रस्थान केलेलं आहे त्याच ग्रुपसोबत. आणि मागून येणारा एक ग्रुप बाकी आहे, त्या ग्रुप सोबत आला की आम्ही लगेच पुढे निघतोय. धन्यवाद. अनिरुद्ध जसं त्यांनी माहिती दिली की आता खोरमध्ये सगळे जमा होतील. तिथून पायलट टीम आणि पालखीची टीम पुढे गेलेली आहे आणि आता हळूहळू सगळेच निघतील. हे असं खोरगाव मागे बघू शकताय, माऊलीच्या पायथ्याशी वसलेलं छोटंसं छान गाव. तेजसच्या हातात हे जे तुम्हाला पिल्लू दिसतंय कुत्र्याचं, एलिझाबेथ नाव ठेवलं याचं सगळ्यांनी. पण आम्ही जसं काल सकाळी माऊलीतून सुरुवात केली परिक्रमेला तेव्हापासून आमच्या मागे मागे आता जवळजवळ 70% परिक्रमा झाली तरी ते आमच्या सोबतच आहे. चला. खोरच्या मागे असलेली टेकडी चढून आम्ही वरती आलोय. आता इथे जरासा नाश्ता केलाय, थोडं 5-10 मिनटं रिलॅक्स होतोय आणि मग पुढच्या प्रवासाला लागतोय. तर दरम्यान आपण इथे बसल्या बसल्या काही जणांच्या प्रतिक्रिया घेऊयात या कार्यक्रमाविषयी. तर हे आहेत आमच्या ग्रुपचे लीडर देवव्रत वडके. तर तुम्ही काय सांगाल एकूण कार्यक्रमाविषयी? लीडर तर नाही आहे, फक्त पुढे मार्ग बघायला आहे. आणि सकाळपासून निघालो, चांगल्या पेसने चालतो आहे. आता असंच चालत राहायचं आहे आणि पुढे 2 पालखी घेण्याचा प्लॅन आहे. तर लवकरात लवकर ते करायचं आहे आणि 3:30पर्यंत पोचायचं एक टार्गेट आहे. चांगल्या पेसने चालले सगळे. आणि कालपासून एकूण कार्यक्रम कसा वाटला? कालपासनं खूपच मस्त, वेळोवेळी सगळं झालं. त्यानंतर प्रदीप सर आणि विलास सरांचं मनोगत तसं त्यांचं एक्सपिरियन्स सगळं जाणून घेतला आणि आता तेच पुढे चालू ठेवायचं. धन्यवाद. आता अजून बघूयात कोण कोण प्रतिक्रिया देत आहे. नमस्कार, माझं नाव अर्चित मोरे आणि मी यांच्या व्यापारी ब्रदर जे त्यांच्या रेफरन्सने इथे आलो होतो. सेम आशुतोष यादव मैं भी उसके रेफरेंस आया था. ओके. आणि कसा वाटला ट्रेक एकूण? आणि खूप छान होतं, खूप मस्त एक्सपिरियन्स होता. मी तरी पहिल्यांदाच आलो आहे, एकटा असं पेरेंट्सशिवाय नाही आलो, तर एकदम छान एक्सपिरियन्स होता माझ्या तरी. सेम मेरा फर्स्ट टाइम था, अच्छा लगा. आणि काही त्रास वगैरे किंवा चालताना काहीच काहीच त्रास नाही? नव्हता. चांगलंय. परत येणार का तुम्ही हो, तुमच्यासोबत? नक्कीच. धन्यवाद. माझं नाव उमेश जाधव, माझे मिसेस भाग्यश्री जाधव. आम्ही फर्स्ट टाईम ट्रेकिंगला येतो आहे. खूप छान प्रोग्राम वाटला आम्हाला. परिक्रमा खूप छान होते आणि आम्ही खूप एन्जॉय केला परिक्रमा दरम्यान. नियोजन खूप छान केलं, म्हणजे
मला तर खूप स्तुती करावीची वाटते आपल्या न्यासची. कोऑपरेटिव्ह आपली टीम, सगळ्या गोष्टी परफेक्ट अरेंजमेंट केलेली होती. प्रत्येक गोष्टीचं ते मेडिकल किट असो किंवा कोणत्याही गोष्टी ट्रेकिंग दरम्यान चढ उतार करताना ज्या गोष्टी लागतील, कुठे हेल्प लागली तर सगळी टीम प्रॉपर आणि मॅनेजमेंट म्हणजे कोणी मागं न राहता पुढे पण प्रॉपर असं 3 याच्यात जे टीम डिवाईड केली ते खूप प्रॉपर एकदम असं मस्त अरेंजमेंट होती. खरंच खूप छान आहे, फार आवडलं, मस्त आहे सगळं, टीम पण खूप छान आहे. ओके, धन्यवाद. हे आहे पपईचे पाणी. या ठिकाणाला पपईचे पाणी असे म्हणतात. हे खाली तुम्हाला पाणी दिसत असेल तर हे पिण्यायोग्य पाणी आहे. आणि इथे बाटल्या वगैरे भरून घेतलेल्या आहेत. आता इथून पुढे माहुलीमध्ये जाईपर्यंत आम्हाला कुठेही पाणी मिळणार नाही, त्यामुळे आम्ही आता इथे बाटल्या सगळ्यांच्या भरून घेतल्या. आता आम्ही पुढे निघालो आहे. खोर ते माहुली या मार्गात वाटेत एका ठिकाणी या पुरातन भग्न मूर्ती आम्हाला आढळून आल्या. आता आम्ही परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. इथून पुढे टेकडी आहे, तिला देवाची टेकडी म्हणतात. इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांचा देव तिथे वरती आहे. तर ही आहे देवाची टेकडी. आम्ही इथे वर चढून आलोय. आता माझ्या मागे बघू शकता ते खाली उतरून जायचे. आता ही एक साधारण अर्ध्या तासात आम्ही माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी पोचू. तर मित्रांनो, आता आपण पोचत आलो पायथ्याशी. एक 10 मिनिटात अजून आपण पायथ्याशी पोचूया. तिथे आपल्याला पुढे गेलेले काही जण भेटतील, म्हणजे बरेच टीम, सगळ्याच टीम जवळजवळ पुढे गेल्यात आणि आम्ही आता थोडेच एक 5-6 जण मागे आहोत. त्यांच्या पण तिथे पोचल्यावर त्यांच्याकडनं पण काही प्रतिक्रिया मिळाल्या तर आपण घेऊयात. तिथे मस्त जेवण आपल्यासाठी तयार आहे, जेवण वाट बघतंय. चला. माहुली निसर्ग सेवान्यास आयोजित किल्ले माहुली परिक्रमा, 2 दिवस चालणारी साधारण 37 किलोमीटर लांबीची परिक्रमा आता शेवटाकडे आली आहे. पूर्ण 2 दिवस व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणे शक्य नाही, त्यामुळे जेवढे जमेल ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. परिक्रमा जिथून सुरू केली होती तिथे आपण पोचलेलो आहे. आता इथून जेवायच्या ठिकाणी चाललोय. मेन्यू काय रे? काय? माहुलीमधील सर्वात जुने गाईड, सर्वांच्या परिचयाचे कृष्णामामा आगिवले, गुरुदादा व रघु आगिवले यांच्या शेतावर जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. पिठलं भाकरी, भात भाजी, गुलाबजाम असा मस्त बेत होता. त्यानंतर परिक्रमा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहकाला न्यासातर्फे सर्टिफिकेट देण्यात आले. कसं वाटलं सर तुम्हाला? माहुली निसर्ग सेवान्यासतर्फे जो माहुली गडाच्या परिक्रमेचा कार्यक्रम आखला जातो. अप्रतिम नियोजन, अप्रतिम सगळ्या व्हॉलेंटियर्सचं सगळं काय म्हणायचं कॉन्ट्रीब्युशन आणि प्रचंडच सुंदर अनुभव होता. प्रचंड सुंदर अनुभव. आणि दरवर्षी हा कार्यक्रम व्हावा असं मनातून वाटलं, पण 1 वर्ष जागर आणि 1 वर्ष परिक्रमा हेही सुंदर नियोजन आहे. आता जागर जो असतो त्याच्या वेळेला सुद्धा असंच 2 दिवस कार्यक्रम असावा. शनिवारी सकाळी गड चढायचा, अख्खा गड सगळ्यांना दाखवायचा, रात्रीचा मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी दुपारी खाली, असा जागराचा कार्यक्रम झाला पाहिजे. खूपच छान. आणि हा तो अनुभव प्रथमच होता. हा परिक्रमेचा जो असा कार्यक्रम आहे हा कायमस्वरूपी होत राहावा, याच्यात खंड पडू नये एवढी इच्छा आहे. थँक्यू, धन्यवाद तुम्ही आपले विचार मांडल्याबद्दल. क्या विचार क्या है ये जब आपने अभी परिक्रमा किया? देखिए, शरीर के स्वास्थ्य के साथ साथ जो है वीर शिवाजी महाराज के नाम को जैसे ही सुना और हम तो चल पड़े. क्या बात है. हाँ, बताओ. तो आपका पूरा एक्सपीरियंस कैसा रहा कल से और आज तक? बहुत ही बेहतरीन, बहुत ही अच्छा, बहुत ही एकदम मनोरम. क्या बात है. आज के दौर में ऐसा मिलना, ऐसा मौका मिल जाना ही अपने आप में एक बहुत बड़ी बात है. वाओ.
और ये सब आयोजन कैसा लग रहा है आपको? आयोजन आप इसमें लोगों कुछ ने बहुत ही अच्छी व्यवस्था तकलीफ- की थी। इवन मार्किंग बहुत अच्छी थी। क्या बात है? और हाँ। जो पायलट टीम थी उसने जो है आगे चल के जो झंडियाँ साथ में लगाई, तो कहीं भी हम लोगों को दिशा भ्रम नहीं था। वाह, सब लोग बिल्कुल प्रॉपर अच्छी तरीके से यहाँ तक अपने गंतव्य तक पहुँचे। आप लोगों को बहुत बहुत धन्यवाद। आप लोगों ने ये कार्यक्रम किया, ऐसे ही हम लोगों को समय समय पे आमंत्रित कीजिए। हम तो ऐसे तलाश में क्या रहते हैं, पहाड़ों के रहने वाले तो सोचते हैं कि ऐसा मौका यहाँ भी मिल गया, मुझे और क्या चाहिए। वाह वाह। और ये जो माहुली किला था और उसका जो परिसर था, जिसका जो बायोडाइवर्सिटी थी, जंगल था, उसके बारे में कुछ बोलिए। बिल्कुल, एक तो एक नई जगह देखी हमने, कैसे उस जमाने में किले रहे होंगे। हाँ, प्लस वहाँ की कुछ बहुत अच्छी चीज़ें थी। जैसे एक जगह हमने देखा है कि वो ब्राह्मण और उसके बगल में वर, फिर उसके बगल में वधू और पीछे वो कन्या थी, जिसका एक नाम भी था, है ना, पुराली ऐसा कुछ नाम होता है आपके लैंग्वेज में। वो भी देखा, तो वो स्ट्रक्चर तो था ही, लेकिन साथ में कंसेप्ट भी देखा, कैसे किले का कंसेप्ट था, किस तरह से जो है अपने जो प्रजा की रक्षा के लिए अपना एक वो बनाया जाता था। बहुत ही खूबसूरत, बहुत ही अच्छा लगा। बहुत क्या बात है। बहुत बहुत धन्यवाद। आपका विचार आपने मान ये जो प्रकट किया उसके लिए बहुत ही धन्यवाद। थैंक यू। वीरों के वीर, राजाओं के राजा, वीर श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, हर 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 हर। मंडळी, आपली परिक्रमा इथे येऊन पूर्ण झालेली आहे. इथे जेवण होतं. तर असा हा माहुली निसर्ग सेवान्यासतर्फे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आता इथून आम्ही परतीच्या प्रवासाला लागतो. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.